नमस्कार, मी सागर पाटील. महाराष्ट्राचा आवाज या नुकत्यामध्ये आपलं स्वागत करतो. मी आता एक्झॅक्ट पनवेल महानगरपालिकेतील कलंबोली या ठिकाणी आहे आणि डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन पार्टीचे राष्ट्रीय महासचिव संपत लगाडे सर आहेत आपल्यासोबत. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. नमस्कार. सर, आत्ताच महानगरपालिकेचं इलेक्शन कमिशनने तारीख डिक्लेअर केलेली आहे, तर सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया काय आहे याबद्दल? आता महानगरपालिकेचे इलेक्शन खूप दिवस त्याची जी रखडपट्टी झाली होती, त्या घोषणा करायला त्याला खूप वेळ घेतला सरकारने. म्हणून आम्ही एक पक्ष असा नवीन स्थापन करावा असं आम्ही ठरवलं होतं आणि तो नवीन पक्ष याच्यासाठी आम्ही स्थापन केलेला आहे. कारण का या राजकारणाला भरपूर भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे, ती कशी दूर करावी म्हणून आम्ही ह्या नवीन पक्षाची घोषणा केलेली आहे. आणि त्या नवीन पक्षातर्फे आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये मी स्वतः उमेदवार असून माझ्याबरोबर बाकीचे 77 उमेदवार आम्ही उभे करणार. म्हणजे टोटल आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये 78 जागा लढवायचं आम्ही पक्षातर्फे ठरवलेलं आहे. सर, आता आपला पक्ष नवीन आहे आपला, तुम्ही स्वतः उमेदवार आहात, तर तुम्ही काय मुद्दे घेऊन सर लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार? मुद्दे असे आहेत का शिक्षण फार महाग झालेलं आहे, वीज दर खूप वाढलेला आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, सतत इथे पाण्याचं हे शटडाऊन वगैरे दाखवतात आणि पाणीसुद्धा मला वाटतं इथलं जे बांधकाम माफिया आहे त्यांना इथे शटडाऊन करून विकलं जातं, असे माझे आरोप आहेत. आणि हे सगळा जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो भ्रष्टाचार आपल्याला दूर करायचा आहे. म्हणून आपण चांगले शिक्षित आणि उच्च शिक्षित जे समाजाला घडवू शकतात, समाजाचं दुःख जाणू शकतात, अशा लोकांना आपण उमेदवारी देऊन या पनवेलचं एक वेगळं पनवेल आणि वेगळं शहर निर्माण करू अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच सर, तुम्ही आता बोलले की उमेदवार आहात. सर, तुमचं वय किती आणि आपण कोणत्या सेवेमध्ये होता ते सांगू शकता? माझं वय 70 वर्ष आता रनिंग आहे आणि मी 40 वर्षापासून समाजकार्य करतो आहे. विविध संघटनेमध्ये विविध पक्षामध्ये मी काम केलेलं आहे. परंतु मी एक शासकीय कर्मचारी असल्यामुळे मी निवडणुकीला उभा राहू शकलो नाही. परंतु आता जर आपण तिकीट मागायची तर काँग्रेसला तिकीट मागितलं तर सौदेबाजी असते, BJPला तिकीट मागितली तर सौदेबाजी. आणि जेवढे प्रस्थापित पक्ष आहेत, जेवढे संघटना आहेत, जेवढे नेते आहेत, तिथे आपल्यासारखा माणूस पैसे खर्च करू शकत नाही. मग आपण तिकीट घ्यायची कशी? तिथं सौदेबाजी वगैरे. सर्वसामान्य म्हणून तुम्ही एक स्वतःच्या पक्षातून किंवा जो नवीन उभा झालेला पक्ष आहे, जो वसंत राठोड सर त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या पक्षामध्ये काम करतात राष्ट्रीय महासचिव आणि तिथून निवडणूक लढवण्याचा विचार केलेला आहे. तर सर, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही 70 वर्षाचे आहात आणि गेलं 30 ते 40 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, बरोबर. तर लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे सर तुम्ही लोकांना भेटता तेव्हा? आता लोकांचा रिस्पॉन्स तर माझ्याबद्दल चांगलाच आहे. असं त्यांच्या मनामध्ये असं अशी इमानदार व्यक्ती ज्याला काम करायची इच्छा आहे, पण काय कारणास्तव आता सरकारी नोकरी असल्यामुळे ते राजकारणात येऊ शकले नाही. परंतु आता मी सेवानिवृत्त झालेलो आहे. आता मी पूर्णपणे लोकांची सेवा आत्तापर्यंत करत आलेलो आहे आणि ह्याच्या पुढेही करायचं असं मी ठरवलेलं आहे. माझे बाकीचे जे उरलेलं आयुष्य आहे हे समाजसेवेत आणि निस्वार्थपणे आणि भ्रष्टाचार मुक्त घालवावं असं माझं प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे. नक्कीच सर, तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा इलेक्शन निवडणूक लढण्यासाठी. हे होते संपत सर, त्यांनी खूप माहिती सांगितलेली आहे छान, आणि ते पहिल्यांदा इलेक्शन लढवत आहेत ते देखील. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.